मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतलं दर्शन. पूजेनंतर साधू महंतांशी साधला संवाद. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. विधिवत पूजा करून त्यांनी राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुशावर्त तीर्थाचेही दर्शन घेतले आणि तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित साधू महंतांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या दर्शन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉक्टर राहुल आहेर, हिरामन खोसकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत दर्शन घेतलं. प्रशासनाकडून देखील उच्चस्तरीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हा अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सहाय्यक जिल्हा अधिकारी नरेश अकुनुरी, उपविभागीय अधिकारी ओमकार पवार आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषदच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. प्रशासनाकडूनही सुरक्षेच्या चोख व्यवस्था करण्यात आल्या होत्या. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.